गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण इलेक्ट्रॉनिक्सचा इन्स्ट्रुमेंट चॅप्टर बघत होतो. मागच्या लेक्चरला इन्स्ट्रुमेंट चॅप्टर बघितला होता आणि मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं तर ब्लॉक डायग्राम ऑफ CRO. तर आज आपण बघणार आहात, तुम्ही CROची ब्लॉक डायग्राम बघितली, पण CROवर जी वेव्हफॉर्म आहे ती कशी प्लॉट व्हायची किंवा हाऊ CRO डिस्प्लेज द वेव्हफॉर्म हे आज आपल्याला बघायचं आहे. तर बघा, मागच्या चॅप्टरचं मी थोडं तुम्हाला रिवाईज करतो. आता CRO म्हणजे काय, कॅथोड रे ऑसिलोस्कोप हे सर्वांना माहीत आहे. आणि आपल्याला कॅथोड रे ऑसिलोस्कोप कशासाठी यूजफुल होतो, त्याचं ॲप्लिकेशन काय आहे तर व्होल्टेज आणि करंटचं व्हिजिबल कॉम्बिनेशन देणारा आपला कोणता डिव्हाइस आहे तो तर CRO. व्हिजिबल जे वेव्हफॉर्म्स असतात त्या आपल्याला त्या CROवर दिसतात. तर बघा, मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, ब्लॉक डायग्राम. आता ब्लॉक डायग्राममध्ये आपण बघितलं होतं मेन काय होती तुमची CRT ट्यूब, बरोबर. मेन कोणती ट्यूब होती तुमची CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब. त्यालाच कनेक्शन होतं. इथं बघा, इथं एक ब्लॉक होता व्हर्टिकल ॲम्प्लिफायर, त्याच्यानंतर होता डिले लाईन, बरोबर. डिले लाईन नंतर इकडं होतं हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर. हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरच्या आधी काय होतं तुमचं ट्रिगर सर्किट. हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरच्या अगोदर काय होतं ट्रिगर सर्किट. त्याच्यानंतर काय होतं तुमचा सॉटूथ जनरेटर. नंतर काय कनेक्ट होतं तुमचा ट्रिगरिंग हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर आणि हे कनेक्ट होतं तुमच्या हॉरिझॉन्टल प्लेटला आणि व्हर्टिकल ॲम्प्लिफायर कनेक्ट होतं तुमच्या व्हर्टिकल प्लेटला. ठीक आहे. इथं एक हॉरिझॉन्टल प्लेट असते आणि इकडे एक इथं एक हॉरिझॉन्टल प्लेट आणि इकडे काय असते तुमची व्हर्टिकल प्लेट. बघा, तर आपल्याला आज बघायचं आहे मेन टॉपिक. आज आपल्याला काय बघायचं आहे, हाऊ CRO डिस्प्लेज वेव्हफॉर्म. CROवर आपल्याला वेव्हफॉर्म कशा दिसतात ते आपल्याला आज बघायचं आहे. तर बघा, CRT सर्वांना माहिती आहे, बरोबर. आता CRTमध्ये डिफ्लेक्शन प्लेट सिस्टीममध्ये 2 टाईप येतात. याच्या अगोदर मी CROची ब्लॉक डायग्राम काढली. आता ही जी CROची ब्लॉक डायग्राम आहे तर बघा, CROच्या ब्लॉक डायग्राम तुम्हाला पाठ करायची नाही. मी सांगितलं CROची ब्लॉक डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची, कोणतीही डायग्राम आपल्याला पाठ करायची नाही. बघा, फर्स्ट काय तुमचं व्हर्टिकल ॲम्प्लिफायर, नंतर डिले लाईन नंतर खाली ट्रिगरिंग सर्किट आहे. ट्रिगरिंग सर्किट का तर तुमचं सॉटूथ जनरेटर असेल किंवा टाईम बेस जनरेटर आपण त्याला म्हणतो, ते चालू करण्यासाठी आपण ट्रिगरिंग सर्किट वापरतो. नंतर हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर आणि हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरच्या वर इथे एक ब्लँकिंग सर्किट असतं. ब्लँकिंग सर्किट कशासाठी तर तुमचा जो ट्रेस आहे, जो पॉईंट आहे तो पूर्ण व्हॅनिश करण्यासाठी आणि पुन्हा नवीन सिग्नल तुमचा CROच्या डिस्प्लेला दिसण्यासाठी आपण ते ब्लँकिंग सर्किट वापरतो. तर बघा, या अशा प्रकारे तुम्ही ही जी ब्लॉक डायग्राम आहे ती लक्षात ठेवू शकता. आता पुढे जायचं आपल्याला. आता पुढं जो टॉपिक आहे आपला काय आहे, हाऊ CRO डिस्प्लेज वेव्हफॉर्म. तर बघा, आता CRO वेव्हफॉर्म कसा डिस्प्ले करतो, एकदम सोपी मेथड आहे. आता CROचं सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे किंवा द हार्ट ऑफ CRO म्हणजे काय तर CRT. हार्ट ऑफ CRO म्हणजे काय CRT. आता त्याच्यामध्ये इथं असते एक व्हर्टिकल प्लेट, बरोबर. इथं व्हर्टिकल प्लेट आणि इथं हॉरिझॉन्टल प्लेट. याला म्हणूया आपण V प्लेट आणि ही झाली H प्लेट. इथून इनपुट सिग्नल देतो, या पिन्स वगैरे असतात. आणि ही स्क्रीन. आता स्क्रीन जी आहे तिचा आपण फ्रंट व्ह्यू जर घेतला, ठीक आहे, तर बघा, अशी वेव्हफॉर्म दिसते. म्हणजे वेव्हफॉर्म सुरू कुठं होती, फ्रॉम लेफ्ट साईड आणि एंड कुठं होती, राईट साईडला. आणि सिंक्रोनसली किंवा त्या टाईमनुसार, टाईम इन्स्टंट टी वेव्हफॉर्म काय करत असते, ट्रॅव्हल करते. इथं स्टॉप झाली, परत इकडून येणार, इथनं स्टार्ट होणार, परत इथं एंड होणार, परत स्टार्ट होणार. म्हणजे हे रोटेशन चालू असतं. मग हे रोटेशन कशामुळे होतं
तर तेच आपल्याला बघायचं. ही जी वेव्हफॉर्म आहे ती कशामुळे येते. आता बघा CROला आपण 2 इनपुट सिग्नल देतो नेहमी, बरोबर. एक एक्स आणि दुसरा वाय, बरोबर. एक एक्स सिग्नल असतो आणि दुसरा कोणता सिग्नल असतो तुमचा वाय. आता हा जो एक्स सिग्नल असतो, आता एक्स इंडिकेट्स हॉरिझॉन्टल अँड वाय इंडिकेट्स व्हर्टिकल, बरोबर ना. आता तुम्ही जर ॲक्सिस बघितली तर ही कोणती ॲक्सिस आहे तुमची एक्स ॲक्सिस आणि ही कोणती ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिस कनेक्टेड टू हॉरिझॉन्टल प्लेट अँड वाय ॲक्सिस कनेक्टेड टू व्हर्टिकल प्लेट. मग इथं मी व्ही म्हणू शकतो, सॉरी इथं एक्सला काय म्हणू शकतो, एच म्हणू शकतो आणि इथं व्ही म्हणू शकतो, बरोबर. हां, इथपर्यंत लक्षात आलं. आता एक्स, आता तुम्ही परत आपण पुन्हा ब्लॉक डायग्रामकडे जाऊया. आता ब्लॉक डायग्रामकडे जर गेलेत तर ब्लॉक डायग्रामला किती इनपुट होते टोटल, 2 इनपुट होते. एक व्हर्टिकल डिफ्लेक्शन किंवा व्हर्टिकल ॲम्प्लिफायर आणि दुसरं हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर. आता व्हर्टिकल ॲम्प्लिफायरला आपण नेहमी कोणता सिग्नल देतो, साइन वेव्ह ॲज वेल ॲज ॲनालॉग, साइन वेव्ह किंवा ॲनालॉग सिग्नल. कशाला देतो आपण, व्हर्टिकलला. आणि हॉरिझॉन्टलला महत्त्वाचं, हॉरिझॉन्टलला काय देतो आपण, टाईम बेस सिग्नल ॲज वेल ॲज सॉटूथ सिग्नल, बरोबर. तर बघा आता मी एक वेव्हफॉर्म काढतो आणि त्या वेव्हफॉर्ममध्ये आता मी इनपुट ही कोणती देतो आहे, ॲनालॉग सिग्नल. हा एक फर्स्ट इनपुट आहे माझा. दुसरा इनपुट काय आहे, सॉटूथ सिग्नल. म्हणजे सेकंड इनपुट काय माझा, सॉटूथ वेव्हफॉर्म माहीत तुम्हाला अशी असती, ठीक आहे. ही सॉटूथ वेव्हफॉर्म आहे. सॉटूथ का म्हणतात ते पण तुम्हाला माहीत आहे. आणि ही साइन वेव्ह, बरोबर. आता हेच तुम्हाला कळलं असेल सॉटूथ आणि साइन वेव्ह. हे बघा CROला इनपुट 2, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला काय असतं तुमचं हॉरिझॉन्टल प्लेट कनेक्टेड असती, वाय ॲक्सिसला तुमची व्हर्टिकल प्लेट कनेक्टेड असती. वाय ॲक्सिसला जो सिग्नल असतो तो साइन वेव्ह असतो आणि एक्स ॲक्सिसला जो सिग्नल असतो तो सॉटूथ असतो. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं आहे. आता याच्या पलीकडे जाऊया आणि ती जी वेव्हफॉर्म आहे ती कशी शिफ्ट होती ते आपल्याला आता बघायचं आहे. तर बघा एकदम सिम्पल आहे. आता फर्स्ट आता सपोज ओके, हिला म्हणतो मी आता व्हर्टिकल इनपुट. व्हर्टिकल इनपुट म्हणजे कोणता, व्हर्टिकल इनपुट म्हणजे कोणता, वाय. म्हणजे वाय म्हणजेच प्लेट कोणती आली ती व्हर्टिकल प्लेट. हिला नेमिंग देतो 0 1, इथे 2 3 4 5 6 7 8. बघा व्हर्टिकल इनपुट गिवन टू व्हर्टिकल प्लेट म्हणजेच हा सिग्नल कोणता आहे माझा, ॲनालॉग सिग्नल आहे, ठीक आहे. हा सिग्नल मी व्हर्टिकल इनपुटला दिला आहे म्हणजे कोणत्या ॲक्सिसला दिला आहे, वाय ॲक्सिसला दिला आहे, बरोबर. आता पुढे हे बघा ही व्हर्टिकल प्लेट, हिला म्हणतो मी हॉरिझॉन्टल प्लेट. हॉरिझॉन्टल प्लेट म्हणजे कोणती प्लेट रे, ही एक्स ॲक्सिस, बरोबर. आणि एक्स ॲक्सिसला कोणता सिग्नल देतो मी, सॉटूथ. आता मी इथून सॉटूथ सिग्नल देतोय. आता सॉटूथ सिग्नल बघा इथनं चालू झाला, सपोज डायरेक्ट इथनं आला आणि सॉटूथ, ओके. आणि
ही जी आहे ही माझी CROची स्क्रीन आहे. आता बघा ह्या एक्स ॲक्सिसला कोणता सिग्नल दिला आहे मी, हॉरिझॉन्टल प्लेटला सॉटूथ सिग्नल. इथं म्हणतो मी सॉटूथ वेव्हफॉर्म किंवा सॉटूथ सिग्नल, सॉटूथ वेव्हफॉर्म. इथं म्हणतो ॲनालॉग किंवा साईन वेव्ह. हे कंपल्सरी देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा सॉटूथ वेव्हफॉर्म, साईन वेव्ह. आता 0 इथं म्हणतो मी पोझिशन झिरो, नंतर इथं आहे 1, इथं आहे 2, इथं आहे 3, इथं आहे 4, इथं आहे 5, इथं 6, नंतर इथं 7 आणि इकडं 8. ठीक आहे. हां 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि याला काय म्हणतोय मी इथे CRO स्क्रीन. आता लक्षात आलं असेल मी काय काढलं. आता मी फक्त डायग्राम काढली, मला तुम्हाला ही पूर्णपणे एक्सप्लेन करायची. ठीक आहे. आता फर्स्ट बघा तुम्हाला दिसत असेल तुमच्या स्क्रीनवर किंवा बोर्डवर एक व्हर्टिकल इनपुट सिग्नल दिला आहे. व्हर्टिकल इनपुट सिग्नल कोणता आहे तुमचा, ॲनालॉग सिग्नल आहे, त्यालाच मी साईन वेव्ह म्हटलो आहे. बरोबर. आणि एक हॉरिझॉन्टल इनपुट सिग्नल दिला आहे, तो एक्स ॲक्सिसला आहे आणि त्याला काय म्हटलो आहे आपण, सॉटूथ सिग्नल. बघा मी सॉटूथ वेव्हफॉर्म इथं म्हटलोय. आता याच्या पुढे जर गेलं तर आपला क्वेश्चन काय आहे, हाऊ CRO डिस्प्ले वेव्हफॉर्म, हाऊ CRO डिस्प्लेज वेव्हफॉर्म, हा आपला क्वेश्चन आहे. तर बघा आता CRO तुमचा वेव्हफॉर्म कसं डिस्प्ले करतो, इनपुट 1, इनपुट 2, आउटपुट CRO स्क्रीन. आता आउटपुट हे साईन वेव्ह का आलं ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा मी जेव्हा इथून इनपुटला कोणता सिग्नल देतोय, साईन वेव्ह देतोय. आता 2 प्लेट असल्या कारणाने, 2 प्लेट कोणत्या कोणत्या तुमच्या, एक व्हर्टिकल प्लेट आणि दुसरी कोणती आहे, हॉरिझॉन्टल प्लेट. व्हर्टिकल प्लेट मुवमेंट ऑफ अप सिग्नल, अप अँड डाऊन. व्हर्टिकल प्लेट काय करते, मुवमेंट ऑफ CROचा जो बीम आहे त्या बीमचं जे मुवमेंट आहे ते कसं होतं, अप ॲज वेल ॲज डाऊन. पण हॉरिझॉन्टल मुवमेंट कशी होती, लेफ्ट अँड राईट. बरोबर. मग आपल्याला हे 2 सिग्नल जे द्यायचे ते CROच्या स्क्रीनला सिंक्रोनाइज करायचे. दोन्ही सिग्नल काय करायचे, आपल्याला सिंक्रोनस करायचे. मग सिंक्रोनस करण्यासाठी आपल्याला कोणता सिग्नल इथे देणं गरजेचं आहे, सॉटूथ वेव्हफॉर्म. बरोबर ना, किंवा सॉटूथ सिग्नल. आता सॉटूथ सिग्नल का दिला, तर बघा आता फर्स्ट आता सपोज इथं बीम आहे, इथं CROचा एक पॉईंट आहे. ठीक आहे स्क्रीनवर. आता याला मी कोणता सिग्नल दिला आहे, ॲनालॉग सिग्नल. आता लक्ष द्या इकडं, याला कोणता सिग्नल दिला आहे, ॲनालॉग सिग्नल. आता हा जो सिग्नल आहे, एक मिनिट, पुन्हा बघा आता इनपुटला ॲनालॉग सिग्नल दिला आहे आणि तो डॉट इथं आला आहे. आता मी इनपुट व्होल्टेज ॲनालॉग देतो आहे, माझं व्होल्टेज वाढतं आहे, कमी होतं आहे, इन्क्रीज होतं आहे, डिक्रीज होतं आहे. बरोबर. मग माझा हा बीम काय करेल, हा पॉईंट करेल. आता सपोज कन्सिडर करा मी इथं हॉरिझॉन्टल प्लेट कनेक्टेड केलेली नाही आहे. मी कोणती प्लेट कनेक्ट केली, फक्त व्हर्टिकल प्लेट. मी सॉटूथ सिग्नल इथं दिलेला नाही. मग सॉटूथ सिग्नल मी दिलेलं नाही, मी फक्त कोणता सिग्नल दिला आहे, साईन वेव्ह सिग्नल. म्हणजे फक्त कोणत्या ॲक्सिसवर काम करतो आहे मी, वाय ॲक्सिसवर. मग तो वाय ॲक्सिसला जर सिग्नल दिला तो सिग्नल इन्क्रीज होणार. मग हा जो तुमचा बीम आहे तो अप जाणार.
बरोबर. सिग्नल डिक्रीज झाला तर तो तुमचा बीम परत डाऊन जाणार. इन्क्रीज झाला अप जाणार, डिक्रीज झाला डाऊन जाणार, इन्क्रीज झाला अप जाणार, परत डाऊन जाणार. आता तुमचा व्होल्टेज जसं इन्क्रीज होईल तसा तुमचा बीम पॉझिटिव्ह क्वाड्रंटमध्ये जातोय, परत निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये जातोय. पण तुमचा बीम पुढे जातोय का? मुवमेंट ऑफ बीम ऑर दॅट पॉईंट इज ओनली अप अँड डाऊन. पण आपल्याला हा जो पॉईंट आहे त्याचं मुवमेंट करायची फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग लेफ्ट टू राईट मुवमेंट करण्यासाठी आपल्याला या बीमला पुढे ढकलणं गरजेचं आहे. कोणत्या बीमला? हा जो पॉईंट आहे या पॉईंटला हा अप तर जाणारच आहे, पण त्याचबरोबर अप जसा जसा जातो त्याला पुढं पुश करणं गरजेचं आहे. मग पुश कोण करतं? तर तुमचा हा सॉटूथ वेव्हफॉर्म किंवा सॉटूथ जनरेटर. आता मी कन्सिडर करा, आता मी दोन्ही पॉईंट आता फक्त कोणतं केलं आहे मी आता आपण काम कशावर केलं? वाय ॲक्सिसवर. आता कन्सिडर करा मला फक्त मी वाय ॲक्सिस नाही कनेक्ट केला, मी कोणत्या ॲक्सिस कनेक्ट केली? फक्त एक्स ॲक्सिस. बरोबर. आता वाय काय माझी ॲबसेंट आहे, कनेक्टेड ओनली एक्स ॲक्सिस, ही प्रेझेंट आहे. बरोबर. आता मी एक्स ॲक्सिस जर असेल तर माझा बीम फक्त इथनं सिग्नल वाढतोय, इन्क्रीज 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 इन्क्रीज, परत डिक्रीज झाला पुन्हा इनिशियल पोझिशनला येणार, इकडे जाणार परत इनिशियल पोझिशनला येणार. म्हणजे तुमचा बीम फक्त पुढे जातोय मागं होतोय, फ्रॉम लेफ्ट टू राईट ही मुवमेंट होती. पण बीमची मुवमेंट अबाव क्वाड्रंट नाही किंवा बिलो क्वाड्रंट नाही. बरोबर ना. मग त्याच्यासाठी मला दोन्ही वेळेस, बरोबर ना, दोन्ही सिग्नलला किंवा सीआरओच्या इनपुटला मला दोन्ही सिग्नल देणं गरजेचं आहे. कोणते कोणते सिग्नल? सॉटूथ सिग्नल आणि साइन वेव्ह सिग्नल. आता बघा हे दोन्ही सिग्नल मी इथं प्रेझेंट केले, एक्स प्रेझेंट, वाय प्रेझेंट. ठीक आहे. आता लक्ष द्या इकडं बघा. आता माझा पॉईंट इथं आहे. आता एक्स जो आहे म्हणजे साइन वेव्ह आहे तो सिग्नल काय वाढतोय. मग सिग्नल वाढला आहे, माझा पॉईंट पुढे चालला आहे. पण त्याचप्रमाणे वाय पण सिग्नल सिंक्रोनसली वाढतोय. बघा सॉटूथ वेव्हफॉर्म अशी चालली आहे तुमची, ही वाढत चालली आहे. इथं व्होल्टेज वाढतंय 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 8पर्यंत जातं आहे, परत इनिशियल पोझिशनला 0ला येते. हां, मग आता ॲट अ टाईम तुमचा हा पण वाढतोय. 0 पा इथं 0 आहे, 1ला इथं 1ला आहे. बरोबर. मग आता इनिशियल पोझिशन 0, इनपुट काय दिलं आहे मी? फक्त इथं साइन वेव्ह. पण त्या साइन वेव्हच्या बरोबर सॉटूथ वेव्हफॉर्म ही इनबिल्ट असती. टाईम बेस्ड जनरेटर हा इनबिल्ट सिग्नल असतो सीआरओला, तो आपण देत नाही, तो इनबिल्ट जनरेट होतो. पण फक्त आपण एकाच ॲक्सिसला सिग्नल देतो, ती म्हणजे कोणती ॲक्सिस? तुमची वाय ॲक्सिस. आणि तो सिग्नल कोणता पण असू शकतो, तो सॉटूथ असू शकतो किंवा म्हणजे तो सायनोसायडल असू शकतो किंवा नॉन सायनोसायडल असू शकतो. मग आपण इथं सपोज कन्सिडर केला हा साइन वेव्ह सिग्नल मी इथं दिला आहे. तर बघा आता हा जो डॉट आहे तो पुढे जातोय, पण पुढे कसं जाणार? तो फक्त अप डाऊन नाही जाणार, तर तो डॉट काय होणार? तुमचा पुश होणार आहे. पुश कोण करताय त्याला तिकडे त्या फोर्सला? तर तुमचा सॉटूथ वेव्हफॉर्म. बरोबर. मग इनिशियल पोझिशनला आली, परत इथं आलं. आता हा खाली काय येईल परत? कारण तुमचं व्होल्टेज परत डाऊन झालं आहे. बरोबर. हे जे आपचं जे व्होल्टेज आहे आधी कुठं आलं? 0 to 1. मग 0 to 1 गेला. आता तो परत 0 to 1 नंतर 2ला जाणार. पण 2ला जाताना डायरेक्ट असा न जाता तो इकडं थोडा टिल्ट होऊन जाणार, कारण त्याला नेहमी कोणता फोर्स पुश करतोय? तर सॉटूथ वेव्हफॉर्मचा किंवा सॉटूथ जनरेटर. बघा 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे ही पूर्ण वेव्हफॉर्म तुमची कंप्लीट होणार, 8 पोझिशनपर्यंत येणार आणि परत पुन्हा रिस्टार्ट होणार. अशा प्रकारे तुमचा सीआरओ काय करतोय? वेव्हफॉर्म डिस्प्ले करतोय. डायग्रॅमवरनं लगेच लक्षात येईल, ही जी डायग्रॅम आहे ही सॉटूथ वेव्हफॉर्म आहे, ही तुमची सीआरओची स्क्रीन आणि हा तुमचा ॲनालॉग सिग्नल. फक्त एक्स ॲक्सिसचं काम काय आहे? तर जो तुमचा ॲनालॉग सिग्नल आहे त्याला पुश करायचं कुठं? फ्रॉम लेफ्ट पोझिशन टू राईट पोझिशन. आणि वाय ॲक्सिसचं काम काय? फ्रॉम बॉटम टू टॉप, लेफ्ट टू राईट. अशा प्रकारे तुम्हाला ती वेव्हफॉर्म मग तुमच्या सीआरओ स्क्रीनवर दिसेल. बरोबर.
अशा प्रकारे बघा, आता CROचे कोणते टॉपिक कव्हर केले आपण? फर्स्ट बघितला CROची CRTची डायग्राम बघितली, नंतर डिफ्लेक्शन प्लेट सिस्टम बघितली, फोकसिंग सिस्टम बघितली, डिफ्लेक्शनमध्ये हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन बघितली, व्हर्टिकल बघितली, बरोबर, मॅग्नेटिक डिफ्लेक्शन सिस्टीम, इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टीम. त्याच्यानंतर काल बघितले आपण CROची ब्लॉक डायग्राम आणि आज बघितली हाऊ CRO डिस्प्लेज द वेव्हफॉर्म. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच आता हा जर क्वेश्चन जर विचारला तर तुम्ही सिम्पली ही डायग्राम काढणार आणि बुक जरी रेफर केलं तरी चालेल. डायग्राम बुकमध्ये अशीच आहे, बरोबर. थिअरी तुम्हाला नोट्समध्ये मिळून जाईल. याच्यामध्ये जर काही अडचण आली असेल तर पर्सनली तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता. आता बघा, आता हा जो इन्स्ट्रुमेंट चॅप्टर आहे, इन्स्ट्रुमेंट चॅप्टरमध्ये नेक्स्ट जो टॉपिक आहे बघा, इन्स्ट्रुमेंट चॅप्टरमध्ये फर्स्ट काय होतं तुमचा CRO. मग CROचं आपण डिटेल बघितलं. CROचं काय बघितलं? फर्स्ट CRT बघितली, नंतर फोकसिंग सिस्टम बघितली, बरोबर ना. त्याच्यात दोन आल्या परत, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटिक. आणि काल बघितली ब्लॉक डायग्राम ऑफ CRO आणि आज बघितले आपण हाऊ CRO डिस्प्लेज वेव्हफॉर्म. आता CROचा टॉपिक आपला इथं संपला आहे. याच्यावरचे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला मी एकदम सोपे प्रॉब्लेम आहे. बघा, आता CROचे प्रॉब्लेम कसे आहे तर बघा, CROची जी स्क्रीन आहे तिच्यावरची फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड आपण ऑलरेडी मेजर केली लॅबमध्ये. तर मी तुम्हाला ते प्रॉब्लेम फक्त क्वेश्चन देणार, ते प्रॉब्लेम सॉल्व करून तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करायचे. फॉर्म्युलेज वगैरे सर्व बुकमध्ये दिलेले आहे आणि फॉर्म्युलेज तुम्हाला माहिती आहे. ॲम्प्लिट्यूड, पीक टू पीक व्होल्टेज कसं काढायचं, पीक व्होल्टेज कसं काढायचं, डिवायडेड बाय 2. परत फ्रिक्वेन्सी करायचं, फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ सेकंड्स कम्प्लिटेड 1 सेकंड, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला T=1/f. हे सर्व आपलं बेसिक झालेलं आहे. आता याचप्रमाणे मी तुम्हाला पुढे हे जे टॉपिक आहे CROचा त्याच्यावरचे जे रिलेटेड प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी व्हॉट्सअपवर करून देईल. व्हॉट्सअपवर क्वेश्चन देईल, त्याचे मला तुम्ही ॲन्सर सेंड करायचे. काही अडचण आली तर तुम्ही ते डाऊट मला पाठवा. आता बघा, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. आता बघा, CRO आपला कंप्लीट झाला आहे. नंतर फक्त दोनच टॉपिक बाकी आहे, फंक्शन जनरेटर आणि डिजिटल मल्टीमीटर. आता बघा, CROचा अजून एक टॉपिक बाकी आहे, सॉरी, तो पण तुम्हाला करायचा आहे. कोणता? तर टाइम बेस्ड जनरेटर. कोणता टॉपिक बाकी आहे? टाइम बेस्ड जनरेटर. आता हा जो टॉपिक बाकी आहे, आपण 11thला UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर बघितलं होतं, बरोबर. त्याचा फॉर्म्युला माहीत आहे, η=RB1/RB2 प्लस RB1 प्लस RB2. म्हणजेच काय? इंट्रेन्सिक स्टँड ऑफ रेशो, बरोबर. इंट्रेन्सिक स्टँड ऑफ रेशो हा जो टॉपिक आहे टाइम बेस्ड जनरेटर, हा रिअरली विचारतात. आता टाइम बेस्ड जनरेटर म्हणजे काय? स्वतूत वेव्हफॉर्म कशी जनरेट करायची, तर त्याच्यासाठी तुम्हाला टाइम बेस्ड जनरेटरचा किंवा UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर जे आहे त्याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. बुकमध्ये त्याची डायग्राम आहे. डायग्राम पण आपली 11thला झालेली होती, तीच डायग्राम इथं रिपीट करायची आणि हा फॉर्म्युला तिथं मेन्शन करायचा. डायग्राम कशी आहे तुम्ही बघू शकतात. फक्त UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर किंवा टाइम बेस्ड जनरेटर जो आहे त्याचं आउटपुट काय आहे तुमचं? सॉतूथ वेव्हफॉर्म. म्हणजे सॉतूथ वेव्हफॉर्म कोण जनरेट करतं? तर टाइम बेस्ड जनरेटर. मग टाइम बेस्ड जनरेटरमध्ये कोणतं सर्किट आहे, म्हणजे कोणतं? UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर. ते तुम्हाला करायचं आहे. त्याचा हा फॉर्म्युला इथं मेन्शन केला आहे. ठीक आहे. बघा, होमवर्क तुम्हाला देतोय, प्रॉब्लेम्स असणारे सर्व प्रॉब्लेम्स मला तुम्ही पाठवून द्यायचे. आता CROचं सर्व आपलं टॉपिक झालेत. मेन जो आहे फ्रंट पॅनल ऑफ CRO, तर फ्रंट पॅनल ऑफ CRO हा टॉपिक आपला बाकी आहे. तो टॉपिक तुम्ही जर कॉलेजला जर आलात, कॉलेजला जर आल्यावर आपण काय करू? CRO घेऊ आणि त्याच्यानुसार फ्रंट पॅनलची स्टडी करूया. म्हणजे प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली तुमचं ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. ह्या टॉपिकमध्ये किंवा काही अडचण आली असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि होमवर्क सर्वांनी करायचा. ठीक आहे. थँक्यू.